मध्ये जाऊया। रायगड सिद्धीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारे यांची भेट घेत आहेत। अण्णांची मनधरणी करण्यासाठी खरंच ते यशस्वी होतात का ते बघणं उत्सुकाचं ठरणार आहे। कारण आपण बघतो आजचा 7वा दिवस आहे। अण्णांची प्रकृती सुद्धा चांगलीच खालावलेली आहे। डॉक्टरांनी सुद्धा अण्णा हजारेंना सल्ला दिलेला आहे की तुम्ही उपोषण सोडा। कारण त्यातच आपण बघतो गिरीश महाजन यांनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी अण्णा हजारे यांची भेट घेतलेली आहे। ही चर्चा कुठेतरी सकारात्मक झाल्याचं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री थेट आता भेटायला गेलेले आहेत। केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा अण्णा हजारे यांच्या बरोबर आहेत। काय नेमकं या भेटीमध्ये ते बघणं उत्सुकाचं ठरणार आहे। कारण एकीकडे अण्णा हजारे सुद्धा जोपर्यंत फक्त आश्वासन नको तर आम्हाला थेट अंमलबजावणी आहे या मागणीवर अण्णा हजारे अडून बसलेले आहेत। आणि जोपर्यंत सरकार थेट अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाहीत यावर सुद्धा अण्णा हजारे आता ठाम आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री नेमका काय प्रस्ताव घेऊन अण्णा हजारेंकडे गेलेत याबद्दल आता चांगलीच उत्सुकता निर्माण झालेली आहे। आपण थेट माधव सावरगावे आपले प्रतिनिधी रायगड सिद्धीमध्ये आहेत। माधव, असा कोणता प्रस्ताव आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंकडे घेऊन गेलेत याबद्दल खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता आणि खरंच आज अण्णा हजारे उपोषण सोडणार का? कारण सगळ्यांना चिंता वाटते, त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे। मनुश्री, मुख्यमंत्री आता कोणता प्रस्ताव घेऊन आलेत हे थोड्याच वेळात कळेल। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 7व्या दिवशी गिरीश महाजन आणि सुभाष यांना माधव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तो मुख्यमंत्री दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते रायगड सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत। काय नेमकं त्या बैठकीमध्ये आहे ते सुरू आहे सध्या थेट जाणून घ्या माधव सावरगावे यांच्याकडनं। आपण थेट दृश्यांमध्ये बघू शकतो मुख्यमंत्री रायगड सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत। अण्णा हजारेंची ते भेट घेत आहेत। खरं तर अण्णांना उपोषण थांबवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। मात्र लोकायुक्त आणि लोकपाल या दोन मागण्या जवळपास मान्य झाल्या आहेत आणि तिसरी हमीभावाची मागणी शिल्लक असा दावा मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकारांशी बोलताना खरं तर केला होता। मात्र लोकायुक्त संदर्भात सरकार काही करतंय याचा पुरावा हवा, अन्यथा प्रश्न सुटेपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा अण्णांनी दिलेला आहे। त्या संदर्भातल्या माहिती घेऊन मुख्यमंत्री सध्या रायगड सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा माधव सावरगावे यांच्याकडे जाऊया। थेट रायगड सिद्धीमध्ये ते आहेत। माधव, मुख्यमंत्री असा कोणता प्रस्ताव घेऊन अण्णा हजारेंपर्यंत पोहोचलेले आहेत? सध्या नेमकी कशा प्रकारची चर्चा आतमध्ये सुरू आहे? मनुश्री, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची 3 दिवसाची शिष्टाई काही फळाला आलेली नाही। त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनाच अण्णांच्या भेटीला यावं लागलं। अर्ध्या तासापूर्वी अण्णा आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हे या रूममध्ये चर्चा करतायत। कारण अण्णांनी ज्या मागण्या केंद्र आणि राज्य सरकारला ठेवलेल्या होत्या त्यापैकी गेल्या 3 दिवसामध्ये गिरीश महाजन आणि सुभाष भामरे जे केंद्रीय मंत्री होते त्यांच्याशी चर्चा केलेल्या होत्या। चर्चेनंतर यातून काही तोडगा निघेल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात केवळ सकारात्मक चर्चा झाली इथपर्यंतच हा मुद्दा राहिलेला होता आणि त्यामुळेच आज अखेर मुख्यमंत्र्याला यावं लागलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णा हजारे यांच्या ज्या प्रमुख 8 मागण्या होत्या, 8 मागण्यांपैकी 2 टप्प्यामध्ये या मागण्या होत्या। एक लोकायुक्त आणि लोकपालाच्या संदर्भातली प्रमुख मागणी होती, जो लोकपालाच्या संदर्भात केंद्राने कायदा केलेला आहे आणि लोकपालाची नियुक्ती करावं अशी अण्णांची मागणी होती आणि तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये विषय आहे। त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेला
हा सुप्रीम कोर्टातला विषय मार्गी लागेल असं केंद्र सरकारच्या वतीनं काल सुभाष भामरे यांनी आश्वासन दिलेलं होतं. मात्र त्यावर अण्णा समाधानी नाहीत. दुसरीकडे लोकायुक्ताच्या संदर्भात राज्य सरकारने जे कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जो या लोकायुक्ताचा अध्यादेश लागू करण्यासंदर्भात पाऊल उचललं होतं त्या ड्राफ्टमध्ये सुद्धा खूप मोठ्या तफावती असल्याचं अण्णांचं म्हणणं होतं. हा एक महत्त्वाचा विषय होता. दुसरीकडे या दोन मुद्द्यांमध्ये अण्णांचं सहमत झालं असावं असं गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांना काल वाटलेलं होतं. 3 दिवस झालं गिरीश महाजन यांची जी शिष्टाई होती ती काही फळाला आलेली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री आज आले आणि त्याच विषयावर आता चर्चा होणार आहे. पहिला लोकायुक्त आणि लोकपालाचा तर मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णा एका मुद्द्यावर अजूनही सरकारशी प्रॉपर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तो म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कशा पद्धतीने करणार, एक शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव कशा पद्धतीने मिळतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना ज्या सरकार पातळीवरून शेतकऱ्यांसाठी दिल्या जातात किंवा ज्याची वेगवेगळ्या साधनांची विक्री केली जाते त्याच्या जीएसटी मध्ये कशा पद्धतीने घट होणार. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो केंद्र पातळीवरचा होता. आणि काल ज्यावेळेस सुभाष भामरे आणि गिरीश महाजन चर्चा केली त्यावेळेस या मुद्द्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नसल्याचं अण्णांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. किंवा अण्णा असं म्हणाले की त्या दोघांना शेतीतलं काही कळत नाही, त्यामुळे शेतीतलं करणारा माणूस इथं चर्चेला आला तर तो महत्त्वाचा ठरेल. म्हणून स्वतः मुख्यमंत्री राज्याच्या बाजूने चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आणि दुसरीकडे स्वतः केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हे सुद्धा इथं आलेले आहेत. आणि म्हणूनच आता ही जी बैठक आहे ती महत्त्वाची बैठक आहे. आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची शिष्टाई खरंच फळाला येईल का आणि सगळ्यांचा तीच उत्सुकता आहे की खरंच मनधरणी करण्यासाठी यशस्वी होतील का. कारण थेट मुख्यमंत्री आता रायगड सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह सुद्धा आता रायगडमध्ये पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा सध्या सुरू आहे अण्णा हजारे यांची. काय नेमकं या चर्चेचं फलित निघतं याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बातमीचे अपडेट सुद्धा माधव तुझ्याकडनं मेसेज घेत राहणारच आहोत.